नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण इतिहासातील 8वं प्रकरण जागतिक महायुद्धे आणि भारत याच्या संदर्भामध्ये अभ्यास करत आहोत। तर याच प्रकरणातील पुढच्या काही इतर मुद्द्यांचा घटकांचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत। तर सुरू करूया। बघा, प्रथमतः आपण पहिल्या महायुद्धामध्ये भारतानं ब्रिटिशांना कशा पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे याच्यावरती आपण एक नजर टाकूया। बघा, पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी भारतीयांना सहभागी करून घेतलेलं आहे। बघा मित्रांनो, त्या कालखंडामध्ये भारत ही इंग्लंडची वसाहत होती। भारत हा गुलाम होता आणि त्यामुळं या युद्धामध्ये उतरायचं किंवा उतरायचं नाही याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे भारतीय नेत्यांना नव्हते आणि त्यामुळं भारतीय लोकांशी किंवा नेत्याशी चर्चा न करताच ब्रिटिशांनी भारत हा पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं लढत असल्याची घोषणा केलेली आहे। भारतीयांचं त्याला नाईलाज झालेला आहे आणि पहिल्या महायुद्धामध्ये भारत हा इंग्लंडच्या बाजूने उतरल्यानंतर अगदी एका शब्दामध्ये सांगायचं झालं तर भारताने इंग्लंडला आणि त्यांच्या मित्र पक्षांना सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे। बघा, या महायुद्धामध्ये भारताने ब्रिटिशांना 1920च्या अखेरपर्यंत सुमारे 19 अब्ज रुपयांचं सहकार्य केलेलं आहे। केवळ पैशांचं सहकार्य देऊन भारत थांबलेला नाही, तर ब्रिटिशांना आणि त्यांच्या मित्र पक्षांना युद्ध साहित्य आणि इतर साहित्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पुरवठा केलेला आहे। युद्ध साहित्यामध्ये उल्लेख करायचा असेल तर त्यामध्ये शस्त्रास्त्रे, दारुगोळा, इतर साहित्यामध्ये कापड, ज्यूट, ताग, तंबू, रेल्वे आणि वाहतुकीची इतर साधने यांचा भरघोस अशा स्वरूपाचा पुरवठा भारतीयांनी ब्रिटिशांना केलेला आहे। यानंतर या युद्धामध्ये जवळपास 11 लाख भारतीय सैनिक आणि अधिकाऱ्यांनी ब्रिटिश सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचं काम हे केलेलं आहे। या युद्धामध्ये अमाप अशा स्वरूपाचं पराक्रम गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांचा त्यांच्या शौर्याबद्दल ब्रिटिशांनी व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देऊन सन्मान सुद्धा हा केलेला होता। तर अशा पद्धतीनं पहिल्या महायुद्धामध्ये भारताने उतरल्यानंतर इंग्लंडला सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे। तर या युद्धाचे म्हणजे पहिल्या महायुद्धाचे भारतावरती काय परिणाम झालेले आहेत, तर अभ्यासाच्या सोयीसाठी परिणामाच्या संदर्भामध्ये परिणामाची विभागणी आपण 2 भागामध्ये केलेली आहे। त्यामध्ये पहिला भाग म्हणजे अनुकूल परिणाम आणि दुसरा भाग म्हणजे प्रतिकूल परिणाम। तर अनुकूल परिणामाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना या युद्धामुळे की भारताच्या औद्योगिकीकरणास चालना मिळालेली आहे आणि मग त्यातून लोखंड, पोलाद, कोळसा व खाण त्याचबरोबर मोटार उद्योग यांच्यामध्ये वाढ झालेली आहे। या उद्योगधंद्याची वृद्धी झालेली आहे। प्रतिकूल परिणामाच्या संदर्भामध्ये विचार करत असताना मात्र भारताचा निर्यात व्यापार हा 33 कोटी रुपयांना हा घसरलेला आहे, त्याच्यामध्ये घट आलेली आहे। म्हणजे भारताच्या निर्यात व्यापारावरती या महायुद्धाचा प्रतिकूल अशा स्वरूपाचा परिणाम झालेला आहे। त्यानंतर शेतीमालामध्ये मंदी आलेली आहे, तर औद्योगिक मालाच्या किमती या वाढलेल्या आहेत। बघा, या महायुद्धामध्ये भारतीयांनी ब्रिटिश आणि त्यांच्या मित्र पक्षाला मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याचा पुरवठा केलेला होता आणि त्यामुळे भारतामध्ये
अन्नधान्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि अन्नधान्याच्या या टंचाईमुळं अन्नधान्याच्या किमती या प्रचंड प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं पहिल्या महायुद्धाचे भारताच्या विविध क्षेत्रावरती संमिश्र अशा स्वरूपाचे परिणाम हे घडून आलेले आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांनी सहभाग नोंदवल्यामुळं भारतीय सैनिकांच्या आणि नेत्यांच्या बाबतीमध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काही त्रुटी या लक्षात आलेल्या आहेत. त्यावरती सुद्धा आपण एक धावती नजर टाकूया. बघा, संरक्षण क्षेत्रातील त्रुटी, त्यामध्ये पहिला मुद्दा आपण बघूया. बघा, भारतीय सैनिक ब्रिटिश आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या खांद्याला खांदा लावून जगाच्या विविध भागामध्ये लढत असताना भारतीय सैनिकांच्या दृष्टीस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलेली आहे, ती म्हणजे की इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपल्याकडे जी शस्त्रास्त्र आहेत त्या शस्त्रास्त्रांचा दर्जा हा निम्न स्वरूपाचा आहे. अत्यंत दुय्यम अशा स्वरूपाची शस्त्रास्त्र आपल्याकडे आहेत याची जाणीव भारतीय सैनिकांना झालेली आहे. यानंतर जे युद्धामध्ये वापरली जाणारी विमाने आहेत, तोफखाना आहेत आणि इतर यांत्रिक साधनं आहेत, ती अतिशय अप्रगत अशा स्वरूपाची आहेत. त्याच्यामध्ये प्रगतीला प्रचंड वाव आहेत, पण जी काही हे युद्ध साहित्य वापरण्यात येऊ लागलेलं होतं ते अत्यंत अप्रगत स्वरूपाचं आहे, ही बाब लक्षात आलेली आहे. आणि त्यानंतर भारतीय सैनिकांना ज्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात होत्या त्या सुद्धा अतिशय अपुऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. त्यानंतर सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं अनेक दुष्परिणाम या युद्ध साहित्यावरती, सैन्याला मिळणाऱ्या सुविधांवरती झालेली आहे, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे. त्यानंतर सैन्याच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळे झाप करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे युद्ध उपयोगी सामुग्रीचा अपुरा राखीव साठा आहे. बघा, युद्ध लढत असताना, युद्ध करत असताना काही युद्ध साहित्याचा जो साठा असतो तो राखीव स्वरूपामध्ये ठेवला गेला पाहिजे, परंतु जो ठेवण्यात आलेला होता तो अतिशय तुटपुंज आहे, तो अपुरा आहे, याची सुद्धा जाणीव झालेली आहे. थोडक्यामध्ये सांगायचा मुद्दा हा की संरक्षण क्षेत्रामध्ये असंख्य त्रुटी असल्याचं भारतीय सैनिकांना आणि भारतीय नेत्यांना ही बाब लक्षात आलेली आहे. आणि मग याचं निराकरण करण्यासाठी एक समिती ही नंतरच्या कालखंडामध्ये गठीत करण्यात आलेली आहे. तर ती समिती नेमकी कशा स्वरूपाची होती, त्या समितीनं काय सूचना दिलेल्या आहेत, हेही आपण या ठिकाणी पाहूया. भारतातील ब्रिटिश प्रशासन, लष्कर आणि त्याचबरोबर नागरी सुधारणा करण्याच्या इराद्याने भारत मंत्री मॉन्टेस्क्यू आणि व्हाईसरॉय चेम्सफोर्ड यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. आणि या समितीनं या तिन्ही क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी एक अहवाल दिलेला होता आणि त्या अहवालामध्ये मॉन्टेस्क्यू आणि चेम्सफोर्ड यांनी भारतीयांना काही आश्वासनं दिलेली होती. ही आश्वासनं नेमके कोणत्या स्वरूपाची होती आणि त्यामुळं काय काय बदल अपेक्षित होते याच्यावरती आपण एक नजर टाकूया. बघा, त्यामधलं पहिलं आश्वासन होतं की सैन्यामध्ये हिंदी तरुणांची भरती करत असताना जात, वंश आणि धर्म यांचा विचार केला जाणार नाही. त्याचबरोबर भारतीय सैन्यामध्ये भारतीय सैनिकांचं योग्य असं प्रमाण ठेवलं जाईल,
योग्य त्या प्रमाणामध्ये त्यांची भरती केली जाईल. यानंतर इंग्लंडमधील स्टँडहर्स्ट अकादमी प्रमाणे हिंदुस्थानामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची अकादमी स्थापन करण्यात येईल आणि त्यामध्ये 10 जागा ज्या आहेत त्या हिंदी तरुणांसाठी दिल्या जातील. चौथं, इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या भारतीयांना किंग्ज कमिशन दिलं जाईल, ते त्यांना लागू केलं जाईल. तर किंग्ज कमिशन काय, तर किंग्ज कमिशन हे हिंदी शिपाई आणि ब्रिटिश शिपाई यांच्यामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी उच्चस्तरीय अशा स्वरूपाच्या सुविधा आणि वेतन लागू करण्याच्या संदर्भामधलं जे किंग्ज कमिशन होतं ते किंग्ज कमिशन त्या ठिकाणी भारतीयांना लागू केलं जाईल अशा स्वरूपाचं आश्वासन त्यामध्ये देण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर घोडदळामध्ये कपात केली जाईल आणि प्रादेशिक सेना ही अधिक सुसज्ज केली जाईल अशा स्वरूपाचं मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड समितीनं भारतीयांना आश्वासनं दिलेली होती आणि त्या आश्वासनाची परिपूर्ती करण्यासाठी ताबडतोब कारवाई सुद्धा करण्यात ही आलेली होती. बघा, 1921 मध्ये हिंदुस्थानमध्ये युद्धोपयोगी वस्तू आणि पुरवठा हे एक नवीन खातं सुरू करण्यात आलेलं आहे की आपण पाहिलेलं आहे की लष्करामध्ये संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ज्या त्रुटी निदर्शनास आलेल्या होत्या त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अशा स्वरूपाची पावलं नंतरच्या कालखंडामध्ये टाकली गेलेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून युद्ध उपयोगी वस्तू आणि पुरवठा हे एक नवीन खातं तयार करण्यात आलेलं आहे. बघा, या महायुद्धाचा एक परिणाम असा झालेला आहे की या महायुद्धामुळं भारतीय वायुसेना आणि नौदलाचा पाया हा अधिक विस्तृत करण्यात आलेला आहे. वायुसेना आणि नौदल याच्यामध्ये अनेक सुधारणा सुद्धा या महायुद्धामुळं घडून या आलेल्या होत्या. तर या काही जमेच्या बाजू म्हणून आपल्याला सांगता येतील. तर मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड समितीनं जी अनेक आश्वासनं दिलेली होती त्याच्या परिपूर्ततेकडे लक्ष देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पहिलं महायुद्ध सुरू असताना इंग्लंडला सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका भारतीय नेत्यांनी घेतलेली होती. बघा, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या केसरी या वर्तमानपत्रातून लेख लिहून त्यानंतर विविध अशा स्वरूपाची भाषणं करून प्रामुख्यानं ब्रिटिशांकडे 3 गोष्टींची मागणी त्यांनी केलेली होती. तर या 3 गोष्टी कुठल्या होत्या, तर त्यामधली पहिली गोष्ट बाब होती की वायुसेनेला महत्त्व दिलं पाहिजे. दुसरी महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची गोष्ट होती ती म्हणजे की जागतिक राजकारणामध्ये हिंदुस्थानाच्या म्हणजे स्थानाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आणि तिसरी बाब होती ती की ब्रिटिश आर्मीमध्ये हिंदी तरुणांची भरती करत असताना त्यांच्या बाबतीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही अशा स्वरूपाच्या मागण्या लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून आणि आपल्या भाषणांच्या माध्यमातून सातत्यानं या गोष्टीसाठी आग्रह धरलेला होता. महात्मा गांधीजी असतील, लोकमान्य टिळक असे असतील किंवा इतर भारतीय नेते असतील, या सर्व नेत्यांनी ब्रिटिशांना पहिल्या महायुद्धामध्ये सहकार्य करण्याची एक विधायक दृष्टी स्वीकारलेली होती. त्यांच्यामध्ये त्या भूमिकेच्या पाठीमागे त्यांची दूरदृष्टी सुद्धा आपल्याला दिसून येते. इंग्लंड अडचणीमध्ये सापडलेलं आहे आणि अडचणीमध्ये आपण इंग्लंडला जर सहकार्य केलं पडत्या काळामध्ये तर इंग्लंड ब्रिटिश भविष्य काळामध्ये आपल्या सुधारणांसाठी स्वातंत्र्यासाठी निश्चित अशा स्वरूपाची योग्य पावलं उचलतील अशा स्वरूपाचा एक आशावाद या नेत्यांना होता. आणि त्यामुळं
त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी एक सहकार्याची विधायक भूमिका स्वीकारली. त्या पाठीमागे त्यांचा योग्य अशा पद्धतीचा दूरदृष्टीचा हेतू होता. बघा, पंडित नेहरूंचं या युद्धाविषयी आणि भारतीयांच्या भूमिकेविषयी नेमकं काय मत होतं हे आपल्याला त्यांनी इंदिरा गांधींना जे पत्र पाठवलेलं होतं त्यामधून त्यांची या दोन्ही घटकांविषयी भूमिका लक्षात येते. ते या पत्रामध्ये म्हणतात की भारत आता अर्थात हिंदुस्थान ही इंग्लंडची वसाहत आहे आणि त्यामुळं या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूनं हिंदुस्थानला उतरावं लागलेलं आहे. हिंदुस्थानचं ना जर्मनीशी वैर होतं ना तुर्कस्तानशी वैर होतं, परंतु मालकीनीचं पदर धरून हिंदुस्थानला तिच्या पाठीमागे जाणं भाग होतं, अशा स्वरूपाचं मत त्यांनी त्या पत्रामध्ये व्यक्त केलेलं आहे. हिंदुस्थानमध्ये दारिद्र्य सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावरती होतं आणि त्यामुळं लष्कर भरती करण्याच्या संदर्भामध्ये काही अडचणी या निर्माण झाल्या नाहीत. हिंदुस्थानातले लाखो सैनिक, जवळपास 11 लाख भारतीय सैनिक आणि अधिकारी ब्रिटिश आणि त्यांच्या मित्र पक्षांना सहकार्य करण्यासाठी भारतीय लष्करामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पहिल्या महायुद्धात यांना सहकार्य केलेलं आहे. बघा, या पहिल्या महायुद्धामध्ये भारताने जवळपास 150 कोटी रुपयाची मदत ही इंग्लंडला केलेली होती, असा सुद्धा विचार त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केलेला होता. तर अशा स्वरूपानं पहिलं महायुद्ध आणि या पहिल्या महायुद्धाचे भारतावर झालेले विविध परिणाम याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे.